उर्फ कैलास मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सलामीची जोडी रवी आणि जगदीश दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती कैलास आलाय. फिल्डरची आबाळ केली जाते. सांगलीवरून एक फिल्डर गडचिरोलीला फेकला जातोय. आबाळ कारण की पहिले षटक कोपचा कोपची दिमडा दिमडी टिमका टिमकीची वर थोड्यासाठी खऱ्या अर्थाने कुशिवली टीमनं मात्र काय सांगत आहे घराने लायली ती धवाशी आला पण काय सांगत आहे डौस मारून गेला अशी तऱ्हा झाली कुशिवली टीमची. कारण की फलंदाजी चांगली होती पण त्यानंतर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. दोन ऑफिशियल पंच रेडी झालेले आहेत. पहिला चेंडू मोकार कुचायला आहे. फिल्डर वाकून वाकून बॉला वालाय बेकार फिल्डिंग. गडी तसा आहे तर फिल्डिंग का ना तशी करी हो मखाट गडी ना बॉल त्याला देखून पार बियाला ते बरोबर आहे. अरे ते कॉम्प्युटरचा एक कीबोर्ड आणि दोघं जर तुम्ही त्याच्यावर ताव करता तो हँग होईल. दम काढा जरा बिचारा कदा तरी तडफडी तो गारठ्या पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत खेळा. क्षेत्ररक्षक आहे पाहावं लागेल. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. षटकार शनिवार रविवारी हो मॅची खेळायला आले राचे बाबू लग्न फिरायला. थँक्यू. आता काळे राहायचे आम्ही शनिवार रविवार नाही आता काळे राहायचे आम्ही मॅच खेळायला. येणारा बॉल ओहो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दडून आला आहे. फिल्डर बेकार फिल्डिंग केली. एक रन काढलाय तरी देखा याचा भर ना दुसऱ्याच्या मगी लागला जातो. हो एकीला हाय आणि दुसरीला बाय अशी तऱ्हा याची. बघता एक धाव इथे कंप्लीट. लागलेली पनवता झोंबलेली हेडळ खैस मात्र जिला झोपायला. एकंदरीत 8 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की दोन्ही दिग्गज संघ काय सांगायचं कपडे विचार करून छापलं तर काय केलं तर मला बॅटमन कंचा आणि फिल्डर कंचा काय कळना. हाताला माती चोळा थोडी गालाल चोळा. 8 धावा धावपलकावरती 7 धावा झाल्या का. तुम्ही लपडी करू नका. त्यात तुम्ही लपडी केलेली आमच्या गळ्यात येतात. लोक भोशाडे आम्हाला देतात. नक्कीच चला जाऊ या मैदानाच्या आतमध्ये डावकुर आताचा फलंदाज किन कोबऱ्याच्या बेकार इशारे आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये कैलास 3 चेंडू हाताळेत. षटकातला पुढचा चेंडू अर्थात चौथा चेंडू. दोधानी टीम मात्र खुश. आयजीचे जीवाव बायजीची मजा. पुढच्या फेरीमध्ये दाखल येणार आहात. काय सांगायचं आहे बॉल जेला अमोशेला बॅट आली पौर्णिमेला गणित जमला नाही. काय सांगायचं बॉल जेला निघून सुटसुटीत डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहिलं गेलं तर अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धोदानीवाले जेवून आलं तर गणित नाही म्हणजे गुलाबी कपडे थोडं गायब दिसतं माझं वय चायनीज वाल्या का जेलं वय चायनीज वाला जेला गुण का काय झाला. यावेळी चेंडू मस्त हवेत खेळलाय बेकार. बाबा घुमायला तो बेकार षटकार. यो गडी आहे ना तसाच ना ठेई बॉलर डीजे नितीन. काय सांगायचंय टिकटॉक दिसल नाही मग काय राहील. 1 इंचाचा थर पार मारला बार. यस अगदी आपण बाजू निलेशजी भगत उसरली हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने युवा सेनेचे उसराई चषक मागच्या हप्त्यामध्ये जे संपन्न झाला मॅचचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने मला देखील संधी दिली होती आणि या वर्षी देखील संधी दिलेली. मोरला बघू योग पावसाळा कडायचा आलं तुम्ही जर आवाज दिला तर यावा आम्ही. सकाळ चला जाऊया आता. 12 वाजून गेलं म्हणजे सकाळ काय झाला आत काय नाही काय कळाय मार्ग नाही. 14 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. 1 वाडी मात्र ठासकून मारली. अजून 2 वाड्या शिल्लक आहेत म्हणजे पहिली ओव्हर समाप्त झाली. कारण आता वाढेवच लक्ष द्यायला लागेल. कारण काय माहित आहे का पत्रिका आली ना का आहेरवालं कमी पण वाढेवालं मजबूत असता त्यामुळे सावधान. आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज शोरूम पीस टसटशीत कोरा करकरीत बॉलर
दीपक. तर स्ट्राईक एंड वरती जगदीश केंगे. यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. हा अजून पॅन्ट ढोब्याच्या वरती पॅन्ट सरकवा. मस्तपैकी 2 खुर्च्या देऊन मस्तपैकी त्यांना चिटकून बसा, म्हणजे सगळे अर्थिंग प्लस सगळी तुम्हाला सप्लाय होईल. चला वेळ वाचवा, कारण कसा माहित आहे का, सासू सुनेची आणि आयटम कुणाची अशी लपडी नको व्हायला, त्यामुळे वेळ वाचवा. यावेळेस हो मिड विकेटला चेंडू हवेत आवाक्याच्या बाहेर. षटकार. याला याकूच सांगायचा झाला तर एकच सांगायचा, काय म्हणजे अगदी पनवेलचे डोंगरात हिऱ्या मोत्याच्या खाणी आणि जगदीश मात्र रट्ट मारी तो मारके पहिला वाणी. बिग बिग षटकार डीजे ठोक. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली सोडा की हे माझं बोट. हे टायमाला लावण्या जर लायल्या ना तर बॅटमनच्या अंगात जर काय शिरली बिरली तर उतारा करायला जगदीश नितीन डीजेलाच पाठवायला लागेल. मग हे टायमाची हेड लय भयानक. यस अगदी ग्रामपंचायत सदस्य उसरली खुर्द अगदी नंदूजी भगत खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल, कारण की उसरली आणि नेरं म्हटलं तर योगेश वाघला पहिल्यांदा उसरलीमध्ये आणलं गेलं, त्यानंतर नेऱ्यामध्ये आणलं गेलं, त्यानंतर उसरली आणि सलग 2 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने सातत्यानं माझ्यासाठी एक मानाचे आणि सन्मानाच्या क्रीडा स्पर्धा 2 पाहत असतो. एक उसराईकर चषक आणि एक विजयदादा चषक नेरे, या 2 स्पर्धा कारण सातत्यानं मला 2 वर्षी सलग मिळाल्यात. मोराला जर जगलू ये 6 महिने तर नक्कीच याचा प्रयत्न करू, फक्त तुम्ही हाक मारली पाहिजे. विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो, परंतु सागरचं कौतुक करावं लागेल. उद्या आमचे भस्म अजय देखील पाहायला मिळतील. नको उद्या काय सांगायचं आहे, उद्या लोक कातडीकडून पार उठणं वाळत घालतील. तस नक्कीच चला जाऊया. गोलंदाज तयार, सागर तयार होतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, पण तू काय सांगायचं आहे, हेलिकॉप्टरचा पंखा पडला आणि घरातला पंखा लायला अशी तरा झाली. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगला चेंडू हाताळलाय. हळदीची सीझन आहे सध्या, पण काय सांगायचं आहे, हळदी न खाता आमचे पोरा देगा डॅम मध्ये मॅच खेळतात. बेकार काम हो, काही नको आम्हाला, फक्त क्रिकेट. यावेळेस हो फटका चांगला आहे, शतक्षिक आहे तिथे, दडून आलाय. बेकार फिल्डिंग. काय सांगायचं आहे, तो त्याचे बेमटेला रग लागस परत थ्रो करीतो आणि फक्कन सोडितो. बरा काम आहे. एकंदरीत एक धाव तो दे काकाचा, आता मगून तलवारी फिरितो. काय सांगायचं आहे, चौ जाऊन चौथा उरला आणि आता काय गुलाबजाम वाटीत सुटला, त्याला काय अर्थ आहे का. एकंदरीत जेव्हा मोठा फटका खेळायचा होता शक्य झाला नाही, परंतु एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्यानं 21-21 धावा. यावेळेस मजबूत गड्याने रट्टा दिला जा, नीत नाही लिहिली पण काही लागली नाही. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न मात्र केला जात नाही, कारण की तिथे फिल्डिंग चांगली आणि एका धावेच्या मध्ये आता धावपल पुढे जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. 22 धावा आहेत धावपलकावरती आणि मला वाटतं यानंतर देखील एक याच मैदानावरती डीची स्पर्धा देखील होणार आहे जरूर. हे बाबू तिकडे काय झाला, ह्यो इकडे बॅट फिरितो, आर्थिंग तिकडे सप्लाय होते. बेकार काम आहे. 440चा करंट, परंतु पाव लागेल. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ मात्र तडीपार समाप्त. 22 धावा धावपलकावरती. जंगल की सफारी करायला थंडगार वारा खायला, जंगल की सफारी करायला थंडगार वारा खायला. चल जाऊ सगळे माथेरानला, चल जाऊ सगळे माथेरानला, चल जाऊ सगळे माथेरानला, चल जाऊ सगळे. माथेरान बेकार काम आहे. माझी धन झाली ती पार चालून पार काय सांगायचं आहे, आतड्याला पार गाठी पडायची भारी झाली ती.
मस्त बाबा हे तेवढं चालत जाता अगदी थंड हवेचे ठिकाण. तिथे देखील एका मॅचमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली होती. मला वाटतंय विक्रांत चषक ही स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आणि त्याच मैदानावरती मला वाटतं सलग 5 सिरीज ज्याने मारलेल्या एक आदिवासी हिरा अर्थात अजय भस्मा आज पंचांच्या भूमिकेत पाहतोय. उद्या खेळाडूची भूमिका या मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा अंतिमचा कुतवा खुती रेमटा रेमटीची वर गोलंदाज दीपक. ओहो दांडीगुल सक्सेसफुल फलंदाज होईल बाद. अहो रेड्याचं काम म्हशीला येईल का आणि बोक्याची सर्या घुशीला येईल का. क्या बात है बुआ. वांगी नको ती कोबी नको कसलीही तुझी भाजी नको. वांगी नको ती कोबी नको कसलीही तुझी भाजी नको. मनात एकच हाय. बरोबर आहे बेकार आहे. वांगी नको कोबी नको. मराठी भाषेमध्ये डेंजर भाषा. मराठी भाषेत 2-2 काय 3-3 अर्थ होता. हो म्हणजे त्या कसा माहित आहे का हळूच पादायचा आणि वास कुठून येतो या विचारायचा अशी तर. आता याच्या जर अर्थ सांगायचे तर 2-4 निघतील तशी तर आहे. हो नक्कीच चला जाऊया. गडी मात्र जर पाहिलं तर नक्कीच दीपक आला ना पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होताना पाहायला मिळतो. योकूही गडी बारीक नाही सगळं मखाड गडी आत. बॅटमॅन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज लागला टाप राहिलं. तो बॉल टिकायच्या आधीच खवा वर करून राहील. आता परंतु काय सांगायचं नो मावा नो खवा. एक सिंगल आली आणि सिंगलच्या साहाय्यानं बॉलर मोकार तरपड चालू आहे. काय एके डोळ्याला नीज आली आहे का काय झाली आहे काय कळाय मार्ग नाही. परंतु एक सिंगल आली आणि सिंगलच्या साहाय्यानं धावफलक आता जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवर. अजूनही या डाबाचा विचार जर केला तर मला वाटतं 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे उर्वरित. तर या 4 चेंडूमध्ये पाव लागेल. यावेळेस हो बेकार पार खवा वर करून करून धोद्याला खवा शॉट. डिजिटो बरोबर काय सांगायचं आहे लगीन करून बघा मग कळल. म्हणजे त्या कसा माहित आहे का बरोबर आहे डोका फिरा तर बायकोचा. आणि ती एक म्हण आहे नाही का बायकोशी केला वाकडा तर खा चुलीची लाकडा. तशी तर आहे लगीन केल्यावर मग लाकडा समजता आणि फार सगळा समजात. फार आजा वाढत हिच्या आयमा कंचे जन्मात जन्म घेतला आणि ही पनवती मगी आली अशी तर होते. चोचा जेवून बघा बोजा जेवून बघा. येणारा बॉल ओहो चेंडू हवेत आहे. शतरक्षक बॉल खाली पाहावं लागेल. बोतडा फाटला याचा बोतडा फाटला. बोतडा फाटला गड्या. तरी मला सांगा पावसाचे जास्त मास खाऊ नको. कुला शेवटी देखताय जिलेबी और मागताय भजी. देखो तो जिलेबी आणि मागो तो भजी. काय खायचं आणि काय द्यायचा ह्यो विचार पडला. झेड्रॉप 2 धाबा आल्यानं धावपलकावरती आता 31 धाबा. मला वाटतं बरेच दिवसांना यो स्कोर देखाय भेटला. आता 2-3 मॅचला तुम्ही ताबडा भेट पण आता मात्र काय चालू झालंय. येणारा चेंडू आता पाहावं लागेल उर्वरित या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हो इथे बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धाबाची इथे संधी आहे बघा. टाळ्या कडकडा वाजतील नाही मग काय रेतील ढेंगा फटीतून पार बॉल नुसता बुळू 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 बुळू. एकंदरीत अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण जर राहिलं तर यात चुका किती महागड्या ठरतील. एकंदरीत आता शेवटचा चेंडू मला वाटतं या डावातला शिल्लक असेल. 33 धावा धावपलकावरती आहेत. आता या शेवटच्या चेंडूवरती फलंदाजी कशा प्रकारची होईल मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहावं लागेल. मला वाटतं या स्पर्धेमध्ये 5 पारितोषिक आहेत. अतिशय भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतोय. आणि यावेळेस शेवटच्या बॉलवरती मोठा ब्लास्ट बिग बिग षटकार आणि धावपलक आता जाऊन पोहोचलाय 39 डिझाईन 3. तू कितीही बोल तुला मी खोडणार नाही. जर करशील जास्त नखरे तर आज तुला मी सोडणार नाही. सोडली सैल झाला गुन्हा. बायका लावतात नवऱ्याला चुना. सोडली सैल झाला गुन्हा.
बायका लावतात नवऱ्याला चुना नाही जमाना राहिलाय जुनार सासूपेक्षा या हुशार सुना नाही जमाना राहिलाय जुनार सासूपेक्षा या हुशार सुना नाही जमाना राहिलाय जुनार सासूपेक्षा या हुशार सुना नाही जमाना राहिलाय जुनार सासूपेक्षा या हुशार सुना. बरोबर आहे, काही हरकत नाही. चुना लायती मग काय राहतील, कारण की यांना लग्नाच्या आधी आयटमशी बोलताना जरा हातावर तमाखुनी चुना जर मळीत राहिला तर लगीन झाल्यावर ती चुना लायल्याशिवाय राहील का. ते कुसकरून नाही र अजून मळ, नाही र अजून चुना लाय, मग कहा ना चुना लायचं मग. तेव्हा सांग तू नका दिल्ली नका पुन्हा, आता काय लायते चुना, लय बेकार आबाळ. तरी काय सांगायचं आहे. पवन पाटील उसारली यांचं देखील इथे शुभागमन, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हान ठोकाठोक धनाधन. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगीशिंगी जोडी दाखल करा. आता मला वाटतं या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो डिंगडॉंग धोदानी या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. आजच्या रात्रीला अंतिम सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आपण पाहतोय यस फुल पोझिशन, यस आपण पाहतोय फार खुश गुदगुदीत हास्य, यस आपण पाहतोय. हां एकदम तयार, ओके गायब आणि फरार. आता पहा आमचे कॅमेरामन जर म्हटले तर मेड इन साईप्रीत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, मोजून एक दोऱ्याचा पण फरक नाही. ओके डॅसिंग आणि रुबाबदार सलामीची जोडी दाखल. शिवन साई टीमची स्टेपनी जरा लिकीज आहे, हवा कुठून तरी निघते, लेट करंट येतो. दीपक आणि दीपकच्या साथीला सागर. तर गोलंदाजी ट्रॅक वरती विजय 18 चेंडू आणि 18 चेंडू आता बनवायचे आहेत विजयासाठी 40 धावा. 18 चेंडू 40 धावा बनवायचे तब्बल, म्हणजे मजबूत खबा वर करून करून फार खुरपून मारायला लागतील, शंका नाही आहे. क्षमता आहे परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. गोलंदाज विजय पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी. 18 चेंडू मध्ये 40 धावा तब्बल बनवायचे आहे. स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर नक्की सातत्याने एक एक डोळा झोपलेला आहे. हेच आमचे अमोल वीर देखील आनंद घेत आहेत. फार काय सांगायचं आहे, फुल पॉश मध्ये आहेत ते पण. हा चला मैदानाच्या आतमध्ये हिरवगार ऑपरेटर म्हटलं तर काय सांगायचं आहे, कधी सांगली कधी गडचिरोली फासफूस. ओके आमचे डीजे नितीन देखील आज खुश आहेत, परंतु रोजच्या पेक्षा आज थोडे कमी खुश आहेत. आंधळी शॉट मारायचा होता, दिल्लीला लागला गल्लीला, तो परत एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या साह्यानं पहिला नारळ फोडला गेलाय. पहिले बॉलावर मात्र थोडी करचणली आहे आणि एक सिंगल आली. सिंगलच्या साह्यानं संघाचा अकाउंट 17 चेंडू 39 आवश्यकता. इथून पुढे मॅच मध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या दर्जाची क्लॅरिटी आणि क्वालिटी जर म्हटली युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तर तिथे नाविल साईप्रीत आणि साऊंड सिस्टमचा जर विचार केला तर डीजे नितीन तिथे असेल तिथे अख्खी रात्र बोललं तरी थोडा पण प्रॉब्लेम येणार नाही, कारण की सातत्याने अतिशय चांगल्या दर्जाची साऊंडची क्वालिटी. आणि इथे फटका चांगला आहे, क्षेत्रक्षक नाहीये, आउट ऑफ पार, बिग बिग षटका. ऐकत फिरतो नखरा करतो बनून यो हनी तुर बनून यो हनी खिशात असल म्हणीत माग लागtel सतना जणी खिशात असल म्हणीत माग. थँक्यू. तसे आमच्याकडे काय साधन नाही बरे. आज लेबरला गेलं तर उद्या आमदाराची पोझिशन फुल पॉश मध्ये. ते 500 रुपयाचं लेबरचं कपडे खिशात दमडी नसली तर फुल सेंट मारून पार फवारून ओके मध्ये 4-5 मगी लागतील लगेच. यावेळी देखील अजून एक तडाखा, याला झोमला काहीतरी. बाबू जालिम भगत तिकडे भगत बरंच होतं, भस्म याद आमचं. अंगारा बिंगारा झ्या फुका षटकार आला, डीजे ठोक. आज सोडूच नको तू माझं. काय सांगायचं माझं वार केला का काय डीजे नितीन गुपचूक सुमडीत पाहून कोंबडी मारली मला वाटत आहे. बरोबर बॉल पार अर्ध्यात रेखत पळाला. स्वयंसेवक बाबा
आमच्या स्वयंसेवकाला काय घुबडाचा डोळा का काय झाला काय कळाय मार्ग नाही. पार बस योग बॉल मारला तर 3-3 बॉल उड्या मारायला लागलं. ह्यो जंतर मंतर कुठून निघाला. नको झाले जरा तो दे का त्याच्या हातातून बॉल पळायला लागला. आवडा धोद्या व्हायला लागला. ठीक नाही बाबा. दाबा नीट दाबा. हो बॉलर सांभाळा. पार कणखरून चढेल 13 धावा दाबल का बरं आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ते सागर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना 2 बॉलवरती 2 उपटी मजबूत ताकद. येणारा चेंडू पुरी हो एखादे खैसाचे मगी लागा पण सागरचे मगी नका लागू. मोकार धोईतो. यावेळेस चेंडू हवेत आहे पाहावं लागेल. बाबा मटे नाही ना ते किपरचे मटे जीवाव शेंड्याला गुतले बोटाचे. विचारा तुम्ही खरी आहे का नाही किपर खरी आहे का खोटा आहे. या संदूक कशी तरी बोटाचे शेंड्याला गुतली बाबा. फलंदाज बाद डिजे. ठोक डीजे नितीन ठोक ठोक डीजे नितीन ठोक. कोणी दिलं नाही यश आणलंय वाढून साऱ्या संकटांशी असं लढून जिद्द होती म्हणून डावलय करून बसणार नाही लाचार बनून येत नव्हतं चाला या चढावरून आता तू चालणार गडावरून आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल आम्ही ठरलो 100% सक्सेसफुल कामगिरी तशी आहे ना डीजे नितीनची. कारण सातत्यानं म्हटलं तर आपण पाहतोय रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीणजी गायकर याने यांच्या आवाजानं ठोक नितीन ठोक हा आवाज आपण ऐकला. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस किलो हो टायमिंग ताकदीचा वापर. बॉल पुन्हा एकदा सीमापार षटकार. यहाँ पर देखिए AK-47 गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा. गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा. काय सांगायचं आहे बाबूशा होता वाटतो पहिले दिवस ते रोजच वेळ कारतूस विसरून गेलाय का काय झालाय. मोकार गोळ्या झाडल्या गड्यावर सांभाळा सगळं तुक 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 तुक. बस आमचं गडी बंदुकी कमी आणि काठ्या मोकार वापरता. यावेळेस हो पुन्हा एकदा गॅप आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय आबाख्याच्या बाहेर. पुन्हा एकदा खालची आळी वरची आळी सगळ्याचे गेले ना तुक्याचे बोलू ना चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत भिकार चौकार. आ गया दिल चुराने मैं आ गया दिल चुराने मैं आ गया. थँक्यू. पहिलेच वरीत याच मुद्दा सगळा गायब कारण की आता 6 बॉलमध्ये तब्बल 23 धाबा म्हणजे काय सांगायचं आहे. सर्दी खोकला गायब केला पहिलेच वरीत बॉलरना. आता 12 चेंडू 17ची आवश्यकता मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज रुपेश. आता रुपेश तुला बाबा चांगली बॉलिंग करायला लागल. काय सांगायचं आहे इजा आला इजाला पहिलेच वरीत 23 कन्यादान केलं. बॉल धरलं काय माहित आहे का हो शॅम्पू नाही भेटली तर काय फरक नाही साबणाचा मरणाचा फेस केला आणि दिला ना पार 23 रनाव. आता उर्वरित अजूनही 12 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पंच ए बाबू सुजित डोंगडे आपण मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय. पंच सांगतो पंच बॉल मेला तो दे का मेला सांग काही मेला आम्हाला सांगलाय नाही म्हणजे डेड बॉल म्हणजे मेला बॉल. आणि यावेळेस फटका हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक आहे कानवा कानवा हिंडतो बॉल आहे मगी बेकार कॅच. काय सांगायचं आहे एक टायमाला तो मूत खडा परवडतो त्याला तरी भले भले कशी तरी मूत येते पण एवढं मूतिंग नाही फुटिंग नाही. फलंदाज बाद बरोबर 100% कहा नको कारण की ती अजय देवगणची जोडीदारी नाही. मग काही तो सांगत असतो दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम केशर युक्त मजबूत खाना दात मात्र लाल भडक करा. काय सांगायचंय यस लाल भडक केल्यावर मग काय सांगायचंय मग काय झालंय काय नाही ना त्यात साच मजबूत मखाट बॉलर वर तर वेगळी स्टाईल आहे केसाची पाव लागेल. हो काय सांगायचंय डॉट बॉल बॉल मात्र बॅट मात्र फिरायली ती मला सांगू एखाद्या तलवारी सारखी सॉफ्ट कान पण बॉल 2.5 फूट खालून बॅट याची 2.5 फूट वरून तालमेल जमला नाही म्हणजे काय सांगायचं फुसका माल खऱ्या अर्थाने आपण पाहतोय.
23 धावा आहेत धावफलकावरती 2 गडी गमावलेत षटकातला मात्र इथे पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर डॉट बॉल रुपेश चांगली गोलंदाजी येणारा चेंडू षटकातला पुढचा बॉल बेकार काय सांगायचं आहे नको झालाय याची तरा तो बॉल हुकला का पहिले अंपरला सांगतो दे वाईट नको झाली पंच सबाळा ठोकल्यावर मग ना सांगा बस तर रट्टा परंतु इथे पंचाने सांगितलं लाईन खराब आहे हा चेंडू मात्र नक्कीच वाईट येणारा चेंडू षटकातला पुढचा बॉल कसा तरी कुथैला आधा फिल्डर आलाय बॉल एक धाव कंप्लीट झाली तो सांगतो बाबा तूच खेळ तिकडं यो नाही मला हाणून देत तूच हाण का हडसायचं तेवढं हडस कारण त्यानं योग कसा तरी दुमडेला आणि स्ट्राईक दिली आता कैलास यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल 2 बॉलात मात्र गंमत आणि जम्मत संघाच राहिली म्हणजे त्या कसं माहित आहे का बाडो बाय बाडो तिकीट बाडो लाईन से बाडो बारे बारी से बाडो सबको बाटो किसको म्हणतात आटो तिकीट मास्टर तिकीट बाटो शेम तशीच 5 ला 1 10 ला 3 चकबार अशी तरा झाली यावेळेस चांगला फटका बिशपला खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे दडून बेकार फिल्डिंग थ्रो देखील तितकाच वेगानं सांभाळा हो सुरक्षा कव्हर वापरा मग एकंदरीत जर पाहायला गेलं तर धावफलक आता पुढे जाऊन पोहोचला तो म्हणजेच 26 या धावसंख्येवर शेवटचे 8 चेंडू 14 ची आवश्यकता मॅच मध्ये 8 बॉल 14 ची आवश्यकता मॅच मध्ये आहे 8 चेंडू मध्ये 14 बनवावे लागतील यात शंका नाहीये आणि स्ट्राईक एंड वरती मजबूत गडी फलंदाज मनोज मालद याच काय कळना तो बॉल टिकायच्या आधी एक उडी मारी तो नेमका काय प्रॉब्लेम आहे त्या उडीत 7 चेंडू 14 ची आवश्यकता एकंदरीत गोलंदाज रुपेश ज्यानं सामना जिवंत ठेवलाय खऱ्या अर्थाने 12 चेंडू 17चं समीकरण असताना आतापर्यंत जर अवघ्या विचार जर केला तर 3 धावा खर्च केल्यात म्हणजे चांगली गोलंदाजी यस लाईन खराब 7-13 बस 7-13 आता बुहू जणाला आकडाला लक्षात व्हा बिना लग्नाचं कवडं वय ना तेवढ्याला 7-13 सांगला तर त्यांचे काय सांगायचं मनातला आकडा आहे बरोबर आहे का 7-12 करू आपण काहीतरी यस मोजून चायनाचा माल फुसकी बार काय सांगायचं होईल कार्यक्रम तोपर्यंत येड मात्र आता शेवटचा मॅच मध्ये रंगत आली आहे 6 चेंडू 13 ची आवश्यकता डीजे नितीन रंगत तर आलीच पाहिजे आमचे कॉमेंट्री वाले थोर डीजे वाले ही लावतात जोर ठाणे रायगडचे पंच त्यांचं टॅलेंट भरलंय पार लाईव्ह मॅचचे प्रक्षेपण हे घ्या तुम्ही पाहून YouTube वर घ्या तुम्ही पाहून धनदंत विजय केले आणलाय गावात अगदी विजय पाटील ज्यांचा आवाज आपण ऐकला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ते म्हणजेच शिवनसई संघाचे पॅकर देखील आहेत आणि चांगलं संगीत देखील गायलं गेलं त्यांच्या वाणीतून येस यावेळेस संतोष आलाय परंतु फलंदाज तितकाच घातक कैलास आहे स्ट्राईक एंड शेवटचे 6 चेंडू 13 ची आवश्यकता मॅच कंपल्सरी चेस या मॅच आणि या स्पर्धेचा नियम आहे गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष बॅट ची कडा आणि एक सिंगल आली आता शेवटचे 5 बॉल 12 ची आवश्यकता आता तो सांगत होया कशी काय माझं काही स्ट्राईक आली काय सांगायचं आहे कारण काय सांगायचं आहे गडी मजबूत आहे ठोका बसला तर एक ठोक्यात काम करील पण तो ठोका वटला पाहिजे शिक्का वटला पाहिजे काय सांगता नाहीये कारण बॉलरही बेकार आहे तसा हातात काय त्याचे वेगळे जादू आहे लागला लेफ्ट राईट हंपर इस्राम बॅटमॅन सावधान चेंडू हवेत आहे चेंडूने भरपूर उंची बराच वेळ चेंडू हवेत क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस हो कुठल्याही प्रकारची चुकी नाही इथे कॉटन बॉल या फिल्डरनी घेतली याची ही कॅच या फिल्डरनी घेतली याची ही कॅच या फिल्डरनी घेतली याची कॅच कशी रंगात आली ही मॅच रंगात आली ही मॅच या फिल्डरनी या 100% होतो आहे ना तो टाळ वाजितोय हातात बॅट आहे पण टाळ वाजितोय कॅमेरावाल्या कोट आहे तू यो गडीनी शिवतो बॅट जेवून राहिला का एक मांडी त्यांना आवडली आहे एक मांडी उसू ठेवली आहे
गाणं लागला का त्याच्या अंगात जशी काही हेडळ शिरत आहे फार शिन 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 शिन. हो तोंड दपवायला लागला गडी. चला जाऊया. यावेळेस समोरच्या दिशेला खेळा क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याचा प्रयत्न. प्रचंड थ्रो इथे खराब नाही. तुझाच बरा आहे. आंधळ्याची वरात बैऱ्याच्या घरात. काय सांगायचं आहे. जराशी कळकडल्याचे योग नसतं का वाचला तो दे. आता घाम फुटला त्याला. सर्दी झाली काय नाही खोकला गेला काय. दवाखाना मात्र तेथच. शेवटच्या बॉल शिल्लक आहेत आता 3 आणि आवश्यकता आहे मॅच मध्ये 10 धावेची. 3 बॉल 10ची आवश्यकता इथून पुढे मॅच मध्ये. येणारा चेंडू आता पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा गली पॉइंट रिजन मध्ये खेळला क्षेत्ररक्षक आहे बेकार. फिल्डिंग मात्र बेकार. टाळ्यांचा कटकट कटकट डाट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आता 2 चेंडू मध्ये 9ची आवश्यकता. या बॉलवरती आता एखादा षटकार येईल का तो देखील पाहावं लागेल. षटकार येणं फार महत्वाचं आहे. पंचांशी वाद घालू नका. म्हणजे ते एक म्हण आहे नाही का. भले बायकोशी भानगड केली तर चालेल पण मेवण्याशी मात्र गुलगुलीत बोला. कारण आली पक्की फॅशन आहे तशी. बायकोशी भानगड करायची आणि मेवण्याशी फार गोड गोड गुळापेक्षा गोड ना फार मुंग्या लागतील आवडं गोड बुगडी बोलता. चला 2 चेंडू 9ची आवश्यकता मॅच मध्ये. इथून पुढे या बॉलवरती आता एखादा मोठा फटका येणे फार शक्य आहे परंतु एखादा चेंडू डॉट येणं फार शक्य आहे. आणि इथे टाकलेला हा बॉल अतिशय चांगल्या दर्जाचा डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे हाताळाय. आता शेवटचा एक बॉल आवश्यकता आहे ती 9 धावेची मॅच मध्ये. 1 चेंडू 9ची आवश्यकता मॅच मध्ये. तर स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज कैलास. बिग हिटर हार्ड हिटर फलंदाज. आता गोलंदाज एखाद्या चेंडूवरती जर चुकी केली तर त्या चुकीचा फायदा आता घ्यावा लागेल. अन्यथा कुठेतरी आपल्याला बॅकफूटवरती मात्र जावं लागेल. कारण की जेव्हा नॉकआउटच्या क्रीडा स्पर्धा पाहतो ना तेव्हा प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी हा डू ऑर डाय असतो. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका बॅक टू द बॉलर असा फटका सजवला होता आणि मॅच गमावली टीम शिवनसाई क्रिकेट संघानं. हार्डलक टीम शिवनसाई आणि गुडलक टीम वारदोली. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. टीम डिंगडॉंग आणि टीम वारदुल. कारण की मला वाटतं आजच्या रात्रीमधील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला लाईनअप करा मित्रांनो आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. दोन्ही टीम